माहेराला जायचं म्हटलं, की सासूचं तोंड वाकडं होतं. तर चला हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. संध्याकाळचा टाईम होता. संध्याकाळी जवळ-जवळ 7:30 वाजता मी आईच्या घरी आले होते. यायचं काही प्लॅनिंग नव्हतं. अचानकच ठरलं. 30 डिसेंबर तर सासूबाई म्हटल्या, की "पल्लवी, आई काही करणार नाही. तर त्याच्यामुळं तू जा." आणि म्हणजे त्यांनी म्हटल्यानंतर आणि जाताना सर्व गोष्टी घेऊन जा. तिथं जेवण बनवायच्या आहेत त्या. त्यांना सर्वांना करून खायला घाल. तर इथे मी नॉन-व्हेज घेऊन आलेली होते. आता आई खात नाही यातला भाग नाही, पण ती म्हटली कमीत कमी मयुरी खाईल, पप्पा खाईल. त्यामुळं सासूबाईंनी फोर्सफुली मला माहेरात पाठवलं होतं. असं म्हणतात, की सासूचं तोंड माहेराला जायचं म्हटलं, की वाकडं होतं. पण माझ्या सासूबाईंचं तसं नाही. काही गोष्टींची त्याच मला जाणीवपूर्वक आता आठवण करून देतात. आल्यानंतर आता मी इथे स्वयंपाकाला तयारीला लागले होते. कारण बराच उशीर झाला होता म्हणून थोडीशी धावपळ झाली. येत असताना चिकन, नॉन-व्हेज सर्व घेऊन आले होते. सर्वांसाठी 31st आहे, कोणासाठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. पण येणारं नवीन वर्ष माझ्यासाठी अंगावर येणारं काटं येत आहे. आता तुम्ही म्हणसाल नॉन-व्हेज पण बनवतील, हे सर्व काय बोलणं चाललेलं आहे. तर हे फक्त मयुरी आणि पप्पांसाठी केलं होतं. तर मी मगाशी म्हटलं, की आई खात नाही. ती नॉर्मल जे जेवण असतं तर तेच सर्व खात असते आणि काही जण त्या दिवशी कमेंट होती, की आईला व्हिडिओमध्ये दाखव. ती व्हिडिओमध्ये काय ती बेडवरनं पण उठत नाही. तर त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही तिला व्हिडिओमध्ये घेण्याचा. तर ह्या सर्व गोष्टींमुळं तर नवीन वर्ष असं छातीमध्ये धडकन होते. कारण 1 वर्ष आता बघता-बघता पूर्ण व्हायला लागले. कुठे गेले समजत सुद्धा नाही. टाईम किती पटकन निघून गेलेला आहे. तर या सर्व गोष्टींनी फक्त देवाकडे नाही म्हणणार, देवावरती माझा तर विश्वासच राहिलेला नाही. जे आहे त्यासाठी 1 वर्षात मी ना देवाला हात जोडला, की नाही कुठल्या गोष्टी मागितलं. फक्त एकच म्हणू शकते, एक आपण म्हणतो ना, आपले एक चांगले विश मागू शकते, की जे आम्ही भोगलं गेल्या नवीन वर्षामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये ते कोणालाच कोणाच्याच वाटेला असे भोगे नको. कोणत्या आई-वडिलांच्या नको, कोणत्या बहिणींच्या नको. खूप भयानक दुःख असतं हे, सांगू शकत नाही तुम्हाला मी. चला हा विषय काही जात नाही. मी म्हणते ना मला खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा. तर इथं आता जेवण करण्यासाठी मी मासे वगैरे मॅरिनेट करून घेतले. त्याच्यानंतर चिकन झालं होतं आणि आता इथे मयुरी आली होती. तर मयुरी खूप जास्त थकून जाते. सकाळी जॉबला जाण्या अगोदर तिला सर्व घरातलं काम आवरून जायला लागतं. आल्यानंतर पण तेच सर्व तिला कामं आवरावं लागतं. कारण आई झोपून असते. आईची तब्येत बरी नसल्यामुळं. मग कधी कोणी आलं, समजा मी वगैरे आले, तर तेवढाच तिला आराम भेटतो. खूप रिलॅक्स फील करते. कारण किती नाही म्हटलं तरी आपण आपल्यापाशीच बघा ड्युटी करून घरी येऊन करायचं म्हटलं, तर किती अंगावर येतं आणि त्यात तिला सर्व करून जातं. त्यानंतर घरातलं आईचं सर्व टेन्शन. मग शेवटी मग बोलून चालून म्हणतात ना, की पोरीची जात ती. तरी पण सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित मॅनेज करते आहे. पण कधी-कधी वैतागते. तर असं जेवण झालं त्यांना सुद्धा म्हटले होते या म्हणून पंक्तीला. तर ते सुद्धा आले होते. इथं कामावरून आल्यानंतर त्यांना सुद्धा ताट दिलं. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत